नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसी कॉलेज या चॅनलमध्ये. मी डॉक्टर अशोक जोगदंड. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत महत्वाचा प्रश्न जो विद्यार्थ्यांनीही विचारला आहे आणि तुमच्या मनात ज्यांना जीडीसीची परीक्षा द्यायची 2027 मध्ये त्या सर्वांना हा नक्की प्रश्न पडला असेल आणि त्या प्रश्नाबद्दलच आपण आज चर्चा करणार आहोत. आणि तो सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे काय की जीडीसीए साठी कोचिंग लावावं का सेल्फ स्टडी करून आपण परीक्षा द्यावी, या पद्धतीचा हा अत्यंत जास्त प्रमाणात विचारला जाणारा प्रश्न आहे. तर यामध्ये कसं आहे की काही जण असं म्हणतात की सर जीडीसीएचं जर समजा कोचिंग लावलं तर कोचिंगचा जास्त प्रमाणात फायदा होतो, आणि काही जण असेही म्हणणारे विद्यार्थी आहेत जे की जर कोचिंग न लावता सेल्फ स्टडी केला तर आपला फायदा पण आहे. फायदा म्हणण्यापेक्षा आपण उत्तम मार्क्स मिळवू शकतो, असं पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं मत आहे. मग यापैकी नेमकं काय खरं आहे किंवा कुठली गोष्ट योग्य आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जीडीसीए कोचिंगचे फायदे तोटे, सेल्फ स्टडीचे फायदे आणि तोटे या दोन गोष्टी आपण पाहणार आहोत. तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. तर चला तर मग सुरू करूया. ध्येय नवीन समोर दिसतंय, बँकिंगचं स्वप्न पूर्ण होणार. जीडीसीएची साथ जिंकायची ही वाट, यशाची गॅरंटी आता सुरुवात. जीडीसीए कॉलेज हो भविष्य उज्ज्वल, जीडीसीए कॉलेज मिळणार यश. सहकार आणि बँकिंग करिअर घडवा खास. जीडीसीए कॉलेज देते यशाचा विश्वास. तर सर्वात अगोदर आपण पाहणार आहोत कोचिंगचे फायदे काय आहेत, मग कशा प्रकारे फायदे याचे आहेत किंवा तुम्हाला कोचिंगचा सगळ्यात जास्त मोठा फायदा काय आहे. तर कोचिंगचा सर्वात मोठा आणि सगळ्यात जास्त होणारा फायदा जो आहे तो म्हणजे मार्गदर्शन. कारण जीडीसीएचा जो अभ्यासक्रम आहे तो मोठा आहे खरं पाहायला गेलं तर. म्हणजेच मॉड्यूल्स आपण जर समजा रोज काही शिकलो किंवा रोज नवीन नवीन गोष्टी बघत गेलो तर खूप मोठा, तसा पाहायला गेलं तर मोठा अभ्यासक्रम आहे. पण ज्या विद्यार्थ्यांना शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला अभ्यास करून पास व्हायचे त्यांच्यासाठी खूप कमी विषय असतात, 6 विषयच असतात, ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे. पण तरी पण ज्या विद्यार्थ्यांना करायचं त्यांच्यासाठी हा नक्की मोठा अभ्यासक्रम असतो. या अभ्यासक्रमासाठी सुरुवात कशी करावी हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना समजत नाही. आणि अशाच वेळी जे शिक्षक असतात किंवा जीडीसीए शिकवणारे जे कोचिंग सेंटर असतात तर त्यांचा जास्त फायदा होतो. म्हणजेच मार्गदर्शन करतात, योग्य गोष्टी सांगतात, त्यातलं परीक्षेचा जो नियमित अभ्यासक्रम जो आहे तो कशा प्रकारे असायला पाहिजे. आणि कोचिंग असल्यामुळे काय होतं की नियमित तुम्ही करता, तुमचं जरी जॉब असेल, जॉब चालू राहून सुद्धा तुम्हाला ते करता येतं. सो त्या पद्धतीमधला हा फायदा असतो, ज्यामध्ये जास्त प्रमाणात विद्यार्थी जे ते वर्किंग आहेत, म्हणजे जॉबच करतात. आता फ्रेश ग्रॅज्युएट असतील किंवा ज्यांनी 2-3 वर्षापूर्वी जॉब सुरू केलेला, आता काहीतरी नवीन पाहत आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी या गोष्टीचा अत्यंत जास्त फायदा होतो. मग कारण जॉबमध्ये आपण लक्ष देतो, कारण जॉबचे जे साधारणपणे बघा तुमचे 8 तास आपण पकडले तर 8 तासामधले तुमचे 8 तास जे आहेत ते बाय डिफॉल्ट तुम्ही जॉबला देताय. मग त्यानंतर जॉबचंच प्रेशर असतं काही लोकांना बऱ्याचशा गोष्टी असतात. म्हणजे जॉबमध्ये काही तुमच्या मिटिंग असतील किंवा काय असतील, काही गोष्टी झालेल्या असतील तर त्यामध्ये तुम्हाला थोडंसं मे बी तुम्ही थोडंसं डायव्हर्ट होता, मग त्यामुळे तुमचं लक्ष पूर्ण जॉबकडेच राहतं, मग ह्याच्याकडे राहत नाही. मग ऑन ऑफ सडन समजा जीडीसीए करायचं ठरलं तुमचं एक नेक्स्ट इयरला, मग तुम्ही जानेवारी, फेब्रुवारी, मार्च मध्ये येता, मग नंतर म्हणता की सर आता करायचंय, तर इमिडिएटली त्या गोष्टी होत नसतात. सो त्यामुळे हे कोचिंग जे आहे ते त्याचा जास्त फायदा आहे या विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी जॉब करून पण करता येतं. मग यामध्ये काय होतं, कोचिंगमध्ये जे अनेक वेळा बऱ्याचशा वेळा आपण काय करतो की जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स आहेत त्याचं अनालिसिस असेल किंवा एक्सपेक्टेड क्वेश्चन आणि त्यांचे उत्तर कशा असायला पाहिजे, टेक्निक्स वगैरे सर्व आपण व्यवस्थित देतो. हे ऑनलाईन पण देतो आपण सर्व विद्यार्थ्यांना. पण हे ज्या गोष्टी ज्या आहेत, कोचिंगचा फायदा काय आहे याच्याबद्दलच आपण आजचं बोलतो, त्यामुळे त्या पद्धतीने आपण प्लॅन करणार आहोत. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना करायचं त्यांना कोचिंग घेतल्यानंतर जे कोचिंगचा जर आधार असेल एखाद्याला तर त्याच्यामुळे काय होतं की गुण चांगले मिळतात, कारण आपल्याला माहित पडतं की उत्तर कसं लिहायला पाहिजे या पद्धतीमध्ये. आता जसं आपण फायदे पाहिले, म्हणजे कोचिंगचे फायदे तुम्ही म्हणाल की फायदे सांगताय फक्त, तोटे पण नाही सांगत, तोटे पण सांगा. तर कोचिंगचे तोटे पण आहेत. जसे आता समजा तोट्यामध्ये काय म्हणू शकतो आपण की साधारणपणे जी कोचिंगचा खर्च जो असतो किंवा फीस असते आपण थोडक्यात म्हणूया, तर ही काही विद्यार्थ्यांना परवडते, काही विद्यार्थ्यांना परवडत नाही. म्हणजेच असं वाटतं की अरे खूप जास्त फीस आहे किंवा आता ही मला जमणार नाही. आणि असे असंख्य विद्यार्थी जे फ्रेश ग्रॅज्युएट असतात त्यांच्याकडे आता म्हणजे ही फीस पे करायला पैसे नसतात. मग जे जॉब करतात त्यांच्या पण बऱ्याचशा गोष्टी मागे असतात, जसे ईएमआय असू शकतो त्यांचा घराचा, काही गोष्टी असतात ज्यामध्ये विद्यार्थ्यांना फीस पे करणं किंवा कोचिंगची फीस परवडणारी नसते. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्यामध्ये वेळ पण नसतो. आता वर्किंग प्रोफेशनल असल्यामुळे काय होतं की यांना वेळ कमी असतो. कमी म्हणण्यापेक्षा जर आता समजा तुम्ही मागच्या वेळेस तुम्हाला उदाहरण दिले,
मुंबई सारख्या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही साधारणपणे 10 तास कमीत कमी, जर तुम्ही समजा ऑड लोकेशनला काम करत असाल, कमीत कमी 10 ते 11 तासाचं तुमचं ट्रॅव्हलिंग होतं. 10 तास तर कमीत कमी पकडा. मग 10 तासांमधलं ट्रॅव्हलिंग तेवढं 10 तास, मग तुम्ही घरी कधी येणार, म्हणजे लेक्चर कधी अटेंड करणार वगैरे, ह्या सर्व गोष्टी असतात. मग त्यामुळे आपण ते ऑनलाईनचा एक प्रकार ठेवलेला आहे, तोही तुम्ही करू शकता. हा एक तोटा आहे. आणि तिसरा जो आहे त्यामध्ये फक्त कोचिंगच उपयोगाचं नाहीये. म्हणजेच तुम्ही कोचिंग केलं आणि तेवढंच उपयोगाचं आहे का, नाही. मग तुम्ही घरी पण अभ्यास केला पाहिजे. म्हणजे तो स्वतःचा पण स्टडी दिला पाहिजे, किंवा तो स्वतःला अभ्यासासाठी त्या गोष्टी रिवाईज करण्यासाठी सुद्धा वेळ दिला पाहिजे. म्हणजे छोटे छोटे पार्ट असतील, म्हणजे आपण समजा एखादा युनिट कव्हर केलं तर ते युनिट तुम्हाला रिवाईज झालं पाहिजे. मग त्या पद्धतीने स्वतःही तुम्ही घरी वेळ देणं गरजेचं आहे अभ्यासासाठी. सो म्हणजे असं नाही की पूर्णपणे तुम्ही कोचिंगवर अवलंबून राहणार आणि नंतर तुम्हाला इमिडिएटली असा चमत्कार होऊन तुम्हाला परीक्षेत चांगले मार्क्स मिळतील, असं नाही होणार. ठीक आहे, तुम्हाला घरी पण वेळ द्यावा लागेल, त्या पद्धतीने तुम्हाला प्लॅन करावा लागेल. आपण त्याही गोष्टी तुम्हाला देत असतो. आणि आता दुसरा महत्वाचा भाग जो आहे तो आहे सेल्फ स्टडी. आता सेल्फ स्टडीचे फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत हे आपण पाहूया. आता सेल्फ स्टडी जे विद्यार्थी सेल्फ स्टडी करतात त्यांना थोडंसं आपण त्याबद्दल थोडी एक चर्चा जर केली तर मग सेल्फ स्टडीमध्ये काय होतं की तुम्हाला सर्वात मोठा फायदा म्हणजे काय असतो की स्वातंत्र्य. म्हणजेच तुम्ही कधीही अभ्यास करू शकता. तुम्हाला कुठल्याही पद्धतीत तुम्ही ठरवलं की मला हे बघायचंय, ते करायचंय, किंवा मी ते तेवढंच अभ्यास करणार, हे तुमच्यावरती तुम्ही स्वतः ठरवू शकता किंवा स्वतः निर्णय घेऊ शकता की मला विषय क्रमांक 2 आधी करायचा आहे, किंवा 3 आधी करायचा आहे, किंवा 4 आधी करायचा आहे, किंवा 5 आधी करायचा आहे. जोही असेल तुमच्यावरती सर्व गोष्टी अवलंबून आहेत. म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या वेळेनुसार त्याचा निवड करू शकता, त्या विषयाचा पर्टिक्युलर की मला आज हा विषय करायचा आहे, उद्या तो विषय करायचा आहे. या पद्धतीमध्ये तुम्ही तुमच्या वेळा ठरवू शकता. म्हणजे हे एक स्वातंत्र्य या पद्धतीमध्ये सेल्फ स्टडीमध्ये सगळ्यात मोठं स्वातंत्र्य आहे. आणि हा जो फायदा आहे, विशेषतः जी लोक नोकरी करतात यांच्यासाठी चांगला फायदा. आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे खर्चच नाही, म्हणजे कमी खर्च. थोडक्यात जरी समजा खर्च जरी असेल तर तो काय नॉमिनल खर्च, तुम्हाला पुस्तकं ज्या घ्यायची आहेत किंवा तुम्हाला नोट्स काही घ्यायच्या तर तेवढाच नॉमिनल खर्च आहे तुम्हाला. बाकी कोचिंगचा काहीच खर्च नाही. जर समजा एखाद्या ठिकाणी कोचिंग असेल 20,000 असेल, 22,000 असेल, 15,000 असेल, डिपेंड 20 काय असेल त्याची जी फीस असेल त्या पद्धतीमध्ये, तर ही जी फीस आहे फीस वाचल्यामुळे तुम्ही पुस्तकं, जसं मी सांगितलं, पुस्तकं नोट्स वगैरे घेऊन हे तुम्ही तुमच्या स्वतःचे कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही एक्झामसाठी प्लॅनिंग करू शकता. हा त्याचा एक चांगला सेल्फ स्टडीचा फायदा आहे. आणि सेल्फ स्टडी करताना काय होतं की जे प्रत्येक विषय असेल तो विषयाची तुमची अधिक चांगली माहिती मिळते तुम्हाला, किंवा चांगल्या पद्धतीने तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करता. आणि कारण काय असतं याच्यामध्ये की तुम्ही स्वतः प्रत्येक गोष्ट ते समजून घेण्याचा प्रयत्न करता. प्रत्येक गोष्ट तुम्ही स्वतः समजता आणि त्यानंतर तुम्ही त्या गोष्टी म्हणजे लिहून काढायचं असेल, एखाद्याला लिहायची सवय असते, नोट्स लिहितात. सो त्यामुळे, आणि आजकाल तुम्हाला माहिती आहे की युट्यूब चॅनल आहेत, आपल्याकडे आपलाही युट्यूब चॅनल आहे, तिकडनं बरेचसे विद्यार्थी करतात, किंवा ऑनलाईन क्लासेस असतात तेही करतात, किंवा स्टडी मटेरियल सहज उपलब्ध मिळतं. तुम्हाला माहिती आहे कसं घ्यायचं, काय करायचं, हे प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती असतं. त्यामुळे त्या पद्धतीने सेल्फ स्टडी जे आहे या करणे हा जो पूर्वीपेक्षा आता, म्हणजे पूर्वी जर समजा सेल्फ स्टडी करायचा असेल तर ते थोडंसं अशक्य होतं बऱ्याचशा गोष्टी. मार्केटमध्ये लिमिटेड सोर्सेस उपलब्ध होते. मग आता सेल्फ स्टडी करणं शक्य झालेलं आहे, कारण युट्यूब सारखे चॅनल्स आहेत, बरेचसे युट्यूबवरती बरेचसे चॅनल्स आहेत, त्याच्यावरून बरेचसे विद्यार्थी शिकतात. सो त्या पद्धतीमध्ये याचे हे फायदे आहेत, म्हणजेच विविध फायदे आहेत सेल्फ स्टडीचे. आता सेल्फ स्टडीचे जसे फायदे आहेत तसे तोटे सुद्धा आहेत. म्हणजे जसं आपण कोचिंगचे फायदे आणि तोटे पाहिले, तसंच सेल्फ स्टडीचे फायदे आणि तोटे सुद्धा आहेत. तर यामध्ये सेल्फ स्टडीचे तोटे काय आहेत ते आपण पाहू. आता सेल्फ स्टडी मध्ये काय होतं की जे तोटा जो आहे तो अनेक वेळेस सेल्फ स्टडी हा कधीच अडचणीचा नसतो ऍक्च्युली. म्हणजे बऱ्याचशा वेळेस आपण म्हणतो की जरा सेल्फ स्टडी केलं तर मला समजेल का, नाही समजेल का, हा सेकंडरी पार्ट आहे समजा. मग ही अडचण नसते सेल्फ स्टडीज मध्ये. यामध्ये सगळ्यात मोठी अडचण काय असते की तुमचं सातत्य आणि तुमची शिस्त, म्हणजे म्हणतो आपण त्याला की तुम्ही म्हणजे शिस्तबद्ध पद्धतीने तुम्ही ते करू शकणार नाही, म्हणजे स्टडी करत नाही ऍक्च्युली. मग सातत्य राहत नाही, कारण काय होतं की कधी कधी तुम्ही मग जो ऑफिसमधून उशीर झाला की पाहिजे झाल्या गोष्टी, मग ते मे बी तुमच्याकडनं स्किप होतं. मग ते कन्सिस्टन्सी तुमची अजिबात राहत नाही. मग सर त्यामुळे मध्ये डिस्टर्ब होणे, मग किंवा त्या विद्यार्थ्यांना समजत नाहीत गोष्टी, किंवा मग ते 2-3 दिवस गॅप राहतो, मग त्यामध्ये रिकनेक्ट लवकर होत नाही. पण याच्यामध्ये काय होतं की ज्यावेळेस तुम्ही तोट्याचा जर विचार केला, आपण समजा तोट्यामध्ये आपण काय करतो, सेल्फ स्टडीमध्ये काय होतं की तुम्ही ज्यावेळेस सुरुवात करता त्यावेळेस सुरुवातीला खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतो आपण. अभ्यास करायची सुरुवात ज्यावेळेस करतो ना त्यावेळेस एकदम अभ्यास जोमात काम करतो आपण, जोमात करण्याचा प्रयत्न करतो. आणि काहीच दिवसात आपल्या लक्षात येतं की आपण कुठेतरी थांबलोय, म्हणजे कमी झालाय आपला अभ्यास, कमी झालाय किंवा स्टडी कमी झालाय, आपण प्लॅन करत नाही आहोत किंवा व्यवस्थित आपल्याकडनं होत नाही. हे सगळ्यात मोठी गोष्ट लक्षात येते, म्हणजे तोटाच आहे हा.
आणि दुसरा तोटा म्हणजे काय की मार्गदर्शनाचा अभाव असतो, मार्गदर्शन मिळत नाही. कारण जरी आपण समजा आता त्यावेळेस असं असतं की बरेचसे असे विद्यार्थी असतात की ते लाजाळू म्हणू शकतो. आता हल्ली तसं कोणी नाही, पण असतात असे जे विचारायला घाबरतात की सर मला म्हणजे असं म्हणजे मार्गदर्शन द्याल का, किंवा कोणी विचारतच नाही मोस्ट ऑफ द टाइम. सो त्यामुळे त्या गोष्टी काय होतात की आपण ते हा तोटाच आहे खरं तर. कारण कोचिंगमध्ये कसं होतं की मार्गदर्शन मिळतं तुम्हाला, काही एक रोडमॅप दिला जातो चांगला व्यवस्थित तुमच्या सगळ्या गोष्टी अनालाइज करून. एनिवे सेकंडरी पार्ट आहे, पण हा जो भाग आहे ना तोट्यामधला, हा सगळ्यात मोठा भाग आहे. कारण काही विद्यार्थी विचारतच नाहीत किंवा मला मार्गदर्शन पाहिजे किंवा मला असं सांगा की तुम्ही कुठला टॉपिक करायला पाहिजे वगैरे, हे कोणीच विचारत नाही. सो त्यामुळे आपण तिथेच मागे राहतो. सो अभ्यास तशा पद्धतीने होत नाही, कन्सिस्टन्सी नसते, आपलं मार्गदर्शन मिळत नाही. सो हा एक दोन तोटे आहेत. आणि कधी कधी काय होतं की महत्वाचे टॉपिक्स कोणते आहेत किंवा कुठल्या गोष्टीवरती आपण जास्त भर दिला पाहिजे किंवा कुठले टॉपिक केले पाहिजेत तुम्ही, मग ते आपल्या पण लक्षात येत नाही किंवा त्याच्यावर कुठल्या टॉपिकवरती भर जास्त द्यायचा हे पण तुम्हाला लक्षात येत नाही किंवा समजतही नाही ऍक्च्युली. आपण फक्त रट्टा मारत जातो आणि त्या पद्धतीने आपण फक्त परीक्षेमध्ये जसं आहे तसंच लिहून येतो ऍक्च्युली. तर यामध्ये सगळ्यात जास्त वेळ वाया जातो. सो त्यामुळे हा सगळ्यात मोठा तोटा आहे. हे साधारणपणे 3 तोटे आहेत सेल्फ स्टडीजचे. आता राहिला सर्वात मोठा प्रश्न काय आहे की कोचिंग घ्यायचं की सेल्फ स्टडी करायची, हा तुमचा वैयक्तिक निर्णय आहे खरं तर. पण जे विद्यार्थी, जर समजा एखादा नवीन विद्यार्थी आहे आणि त्याला नवीनच स्टार्ट करायचे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी समजा एखाद्याकडे वेळ कमी असेल आणि नवीन स्टार्ट करतोय, त्याला थोडंसं सातत्य पाहिजे किंवा नियमितता पाहिजे अभ्यासामध्ये किंवा मार्गदर्शनाची गरज वाटते की नियमित मार्गदर्शन पाहिजे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी कोचिंग हा चांगला पर्याय आहे. मग तुम्ही कोचिंग घेऊ शकता. आणि जर तुम्ही सेल्फ डिसिप्लिन्ड असाल तर त्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही सेल्फ स्टडी करू शकता. तुम्ही जर वेळेचं नियोजन चांगलं केलं, तुमच्या अभ्यासाचं नियोजन वेळापत्रक समजा बनवलं किंवा नियमित अभ्यास करून तुम्ही व्यवस्थित प्लॅन केला किंवा तुमच्या नोट्स ज्या तुम्ही समजा एखादी नोट्स काढली, ती नोट्स व्यवस्थित केली किंवा त्याचा जो अभ्यास आहे, कुठले पॉईंट्स आहेत ठळक पॉईंट्स ते लिहिले, तर हे सेल्फ स्टडी करून सुद्धा तुम्ही जीडीसीए परीक्षेचं अत्यंत उत्तम नियोजन करू शकता. जीडीसीए परीक्षेसाठी चांगल्या गुणाने तुम्ही पास होऊ शकता सेल्फ स्टडी करून सुद्धा. सगळ्यात महत्वाचं खरं सांगायचं झालं तर कोचिंग किंवा सेल्फ स्टडी यामध्ये काहीच नाहीये. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही करा नका करू सेकंडरी पार्ट आहे. पण जर तुमच्याकडे नियमित अभ्यास नसेल, तुमचा वेळेचं योग्य नियोजन नसेल, त्यानंतर तुमच्याकडे सातत्य नसेल, म्हणजे कन्सिस्टन्सी आपण म्हणतो इंग्रजीमध्ये, टाइम मॅनेजमेंट, कन्सिस्टन्सी आणि नियमित अभ्यास म्हणजेच रोज स्टडी जो करतो आपण तो, तर हे जर नसेल तर मग तुम्ही जीडीसीए ची परीक्षा पासच होणार नाही ऍक्च्युली. काही 1-2 दिवसात 3 दिवसात अभ्यास करून ते होणं शक्य नाही. कारण पुढे पण तुम्हाला त्या गोष्टी कामाला येतात. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ऑडिटर पॅनल वरती येतात त्यावेळेस तुम्हाला ह्या सर्व गोष्टी कामाला येतात. सो त्यामुळे तुम्हाला सर्व पाठ असलंच पाहिजे. म्हणजे कायदे असतील किंवा कलम असतील कुठले किंवा सेक्शन्स आपण म्हणतो, तर हे सर्व तुम्हाला माहितच पाहिजे. आणि तुम्ही नक्की कमेंट करा तुमच्यामध्ये कोचिंगची गरज आहे किंवा कोचिंगची आवश्यकता आहे का सेल्फ स्टडी पुरेसा आहे जेणेकरून तुम्ही जीडीसीएची परीक्षा पास होऊ शकता. या सर्व गोष्टी तुम्ही नक्की कळवा. आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त वाटत असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा अशा विद्यार्थ्यांसोबत ज्यांना 2027 मध्ये जीडीसीएची परीक्षा द्यायची आणि ज्यांच्या मनात हा प्रश्न आहे की कोचिंग लावावी का सेल्फ स्टडी करावा, त्या प्रश्नाचं उत्तर देणारा हा व्हिडिओ होता पूर्ण. त्यांना नक्की याची मदत होऊ शकते 2027 मध्ये परीक्षेसाठी. आणि जीडीसीए कॉलेजच्या अन्य कोर्सेस बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया कॉल करा, ज्यामध्ये ओपन स्कूलिंग कोर्सेस आहेत, 10वी 12वी, त्यानंतर एमबीए आहे ऑनलाईन, डिस्टन्स मध्ये काही कोर्सेस आहेत, ऑनलाईन कोर्सेस आहेत. यूजीसी एनटायटल विद्यापीठातून आपण काही कोर्सेस देतो. सो ज्यांना करायचं आहे त्यांनी नक्की कॉल करून विचारा. आणि वर्किंग प्रोफेशनलसाठी पुणे विद्यापीठाचे एमबीए, ज्यामध्ये एमबीए HR, एमबीए फायनान्स, एमबीए मार्केटिंग, एमबीए सप्लाय चेन, एमबीए ऑपरेशन, अशा 5 स्पेशलायझेशन मध्ये आपल्याकडे एमबीए आहे. ज्यांना करायचे त्यांनी नक्की संपर्क साधा. तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन दिली जाईल, त्याची पुढची प्रोसेस काय असते सर्व गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अधिक माहितीसह नवीन विषयाबद्दल. तोपर्यंत नमस्कार.